तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं करोमि देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री बोला कुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोरा कुंभार महाराज की जय। संत शिरोमणी सावता महाराज की जय। गणेशाय नमः। म्हणे नशे धन लालसा भोग साधन संपली आशा घरा आणि जंगल सहसा भेद नसे दृष्टीनित सदा असे एकांतवास संधी पेवे बरली स्वर उशी पोती ठेविली फार धान्यमय घर समग्र पीक पार झालेशे शेंगा साठविल्या माळावरी येतेच ठेविली मिरची पोती कडधान्य ही नाही मिती रांजण मडकी भरलेली गुळांच्या ढेपीचा साठा तेने अडविला सोपा मोठा लसूण कांदे बटाटा व खावीत ठेविली कडवा होईल नष्ट श्रेष्ठत्व होईल प्रगट ज्ञान लाभेल चौकट कीर्ती प्रगट होईल सावता महात्म्य तीर्थ थोर यातना तीत जे चतुर त्यांचा होय सुफळ व्यापार स्वानंद थोर प्रगटेल भलते न भलते भाव पूर्ण सुखी येते व्हावे शुद्धांतर शोधावे आपुलेची सदैव उच्च नीच त्यागावा विचार आपुले अंतर शोधावे सार शास्त्रसिद्ध न्याय थोर सज्जनांनी साधावा इति श्री श्री सावता महात्म्य भिकुने कथिले सत्य श्रवण करत शिरोमणी सावता महाराज की जय। एकंदरीत फार काय चोऱ्या चपाट्या करतात नुकसान्या करतात जाळपोळ करतात हा प्रकार ह्या अध्यायात होता। आता हा अध्याय पुढचा 10वा याच्यात मत अध्यात्म आणि मार्मिक गोष्टी आहेत। पूर्ण सुखदा सावत्या सर्व व्यापक तुझे रूप काशीवास दाविला प्रताप आपणची झाला विश्वरूप सावत्याची अमुक ख्याती सकल विश्वाधिष्ठान सुरासुराधिपती आपण जग होऊनी स्वरूप लीन करिता पालन आपणचे जगा अधिष्ठान सत्यभाव त्यासचे असे सावनाव सद्गुण वाचकता ठाव सावता नाव पूर्ण परिपक्व ज्याचे मळ झाले त्या ज्ञानशक्तीने जागे केले स्वरूप साक्षात दाविले मोक्ष पावले अनायसे ज्ञानाचा निसीम पुतळा मोक्षदाता तू आगळा वेदशास्त्रा तुझी अगम्य लीला सावत्या कृपाळा स्वामीजी संसार परमार्थ दाविसी निती ज्ञान वैराग्य कथिसी चारी पुरुषार्थ तुझ्या सेवेशी सर्व काळ असती पूर्ण आतर्क्य माये बापा वेदशास्त्र करीती तव जपा पुराणांतरी मार्ग सोपा तुझाची असे सावत्या सकल संतांचे प्रेमसार तुझी सगुण मूर्ती सुंदर दर्शन घेती जे भाविक नर त्यांचा उद्धार होत असे। काय दर्शन उद्धार होत असे का उद्धार होतो संतांचं दर्शन घेतल्यामुळं त्याच्यामुळं उद्धार होतो की त्या माणसानं जे सुखी भव एवढं एक जर वाक्य उच्चारलं तर तुमच्या जीवनातले अनेक संकट क्षणार्धात नष्ट होतात आणि म्हणून तुमच्या जीवनात सत चित्त आनंद निर्माण होतो। आपण आणखीन मग सत्याच्या वाटेने चालत राहतो आणि आपले संकट आपोआप बाजूला सरतात। आपण देवावर विश्वास ठेवून जशी वाटचाल करू तसं आपलं भलं होत जातं आणि हे संतांची वाचा ही सत्य वाचा असते। पण तो साधू संत
त्या उच्च कोटीचा असायला हवा. आज तपश्चर्येत बसलेले ते आपल्यासारख्या माणसात इकडे कधी त्यांना काय तुमच्याकडून हवं नको काहीच नको आहे ना. त्यांना काय पाहिजे ते देव पुरवतो म्हणून त्या डोंगर ते आयुष्य काढतात. आपल्या पापी दुनियेत इकडं मिसळायला येत बी नाही. आणि जर कोणी तशा पोचलेल्या अवस्थेपैकी आपल्याला आलाच तर समजायचं की देवाची काहीतरी याच्या मागे लीला आहे, किंवा देवाला कुठेतरी फार मोठं समाजाचं नुकसान व्हायले, तिथल्या समाजाला योग्य वाटावर आणायचे म्हणून. जसे की यांना पाठवलं, सावता महाराजांना पाठवलं की ह्या समाजाला दिशा दाखव. सकल संतांचे प्रेमसार तुझी सगुण मूर्ती सुंदर, दर्शन घेते जे भाविक नर त्यांचा उद्धार होत असे. चरित्र तुझे अघटित माव, ब्रह्मादिका गम्य ठाव, ऋषी मुनी जाती सर्व तुला प्रेमे सावत्या. मागील अध्यायी कथन घर खळे बाग जळाली पूर्ण, अनुपम विहीर खोदन केले पूर्ण सावत्याने. भक्ती ज्याची अपूर्व ठेव, देवादिका गम्य भाव, सुकर तारक स्वयमेव नसे अन्य दुसरा. सांग देवाने योग साधिला, मुक्ताबाईने कोरा ठरविला. भक्ती पुढे फिका पडला, योगाभ्यास सकळ, सगुण प्रेमी नामदेव त्यान कळे गुरुविन माव. देव भेटीचा भक्तिभाव खेचरे त्या दाविला, गुरु श्रेष्ठ ज्ञानदाता एरवी त्यांचे प्रमाण मिथ्या. बळीने त्यागिली शुक्राचार्य वार्ता, निज तत्वार्थ साधिला. बळीने त्यागिली गुरु शुक्राचार्य वार्ता आणि निज कर्मे स्वधर्म पाळिला, स्वतःचा विकास साधला. तर गुरु विना ज्ञान नाही म्हणतात. म्हणून गुरु असावा आणि गुरुची आज्ञा तुम्ही आम्ही पाळावी. आणि गुरु न दाखविलेल्या वाटणी आपण जर गेलो तर आपण परमात्मा प्राप्ती करू शकतो आणि मोक्षापर्यंत आपणही जाऊ शकतो. नाही अशातला भाग नाही. कलियुगात तर फार साधं केलेलं आहे की नाम घ्या असा, मुखी नाम हाती मोक्ष. जो माणूस सतत मुखानं मनातून पाहिजे, पण ते उघड आघाद्यात दोन बाया मात्र करा जय हरी. भले जास्त करा थोडं करा पण मनातून आणि निर्मळ मनाने. आणि तुमचं मन त्याच्यामुळं निर्मळ होत जातं. कधी निर्मळ झाला असं मन समजायचं आपण टीव्हीवर संत तुकाराम महाराजाचा सिनेमा पाहतो, त्यांना सावता महाराजाचा पिक्चर पाहतोय. कसं समाजानं त्याचा आख्या संसाराची रांगोळी केलेली पाहतो आपण. आणि त्यावेळेला तुमचं हृदय दाटून येतं, डोळ्यात अपसुक पाणी येतं, शब्द फुटत नाही बोलायला गेलं दाखवायले तर. आणि तुम्ही टाळ्या वाजवायला आता वा. श्री गुरूंचे हे सामर्थ्य पूर्ण, तद्रूप दृष्टीने पाहणे मुक्ती भोगणे हेची पै. ऐसी ज्याची दृष्टी थोर, तो सावता महाराज चतुर, गुण लावणे अपार थोर मदन पुतळा. परिधान भाली असे तिलक भूषण, कर्पूर समगौर पूर्ण, सुखानुसंधान सदैव, सदा पूर्ण परिपूर्ण मनोरथ, विषय नसे कदार्थ. जीवन भाग करीती जग स्तुती पै, मोक्ष शास्त्र राजनीती शास्त्र, नियमांचे धरिले अस्त्र. मोक्षापुढे तुच्छ कामशास्त्र, झाले असे सावत्याचे. सावत्या ऐसा योग साधावा, वाटे सकलांच्या मनोभावा. कीर्तीचा सांगितला प्रस्तावा, वासंतीला यात्रे करुणी. वासंती पृथ्वी पर्यटन करी, जो तो सांगे श्रेष्ठ प्रकारी. सावत्या ऐशी मोक्ष कुसरी, न जाणे अन्य दुसरा. तो समस्त प्रकार कळावा, वसंतीचा संशय फिटावा. बेटीचा मग ठाव द्यावा, केला विचार वासंतीने. बोला कुंडली का घडवून आणला परमात्मेनं की बाकीच्या साधू संतांना. सावता हा तर परमात्मा आणि सावता हे काही वेगळे नाहीत. सावता काय कुठेही चुकीला बळी पडणार नाही हे परमात्म्यालाही माहीत असतं. आणि ही पूर्ण अध्यायातली जी कथा आहे ही फार गहन मर्म आहे अध्यात्मातले. ह्या पूर्ण चरित्रामधला सर्वात टॉपचा अध्याय हा 10वा अध्याय आहे. उच्च कोटीचं याच्यात अध्यात्म आहे. ही जी वासंती आलेली असती
तिचं रूप वर्णन जर तुम्ही ऐकलं असेल तर ती अशी एकदम सुंदर, इतकी दृष्ट लागण्याजोगी तिचं रूप असतं. जशी स्वर्गातली परी असते ना, त्या 10 परींनाही तोंडात मारणार असं हिचं लावण्य सौंदर्य असतं. आणि तो सगळा ग्राम एकटक हिच्याकडे बघत वेड्यासारखं त्या सावत्याच्या घरात तो जातात, हिला वाट लावायला गेल्यासारखं. सावताच्या घरी पोचल्यावर मग सावता महाराजाची पत्नी जनाबाई तिला बसायला आसन देते, आधी पाय धुवायला पाणी देते, हातपाय धुतल्यानंतर बसायला आसन देते. आणि तुम्ही आता दुरून आलेले दिसता, थकून भागून आलेले, म्हणून आपली जी ग्रामीण पद्धत आहे ना, आता आज नाही राहिली ते, आज बी जेवण करून आलो का नाही म्हणून पाहुण्याला विचारतो आपण बी का कुठे आता जेवण करून आलं म्हणायचं, आपणच म्हणतो हो झालं आमचं. पण पूर्वीच्या काळी असं नसायचं. आपल्या लहानपणी सुद्धा असं नव्हतं. ते जेवण आलं म्हणजे तर आई थोडं घ्यावं, तसं जाता लगेच 2 घास खाऊन जावा म्हणून अर्धी तोड खाऊ घालायचं. तसं सावता महाराजाच्या मंडळीने तिला बसवून अगदी सुग्रास जे काय त्यांच्या घरी भाजी भाकरी उपलब्ध होती ते तिला पोट भरून मिष्टान्न खाऊ घालते. आणि मग बसतात आणि त्यांचं मग पुन्हा संवाद सुरू होतो. प्रश्न उत्तर. सावता महाराज तिला प्रश्न करतात. अंगावर भगवे वस्त्र आहेत, तरुण स्त्री आहे, वयस्कर नाही आणि कुमारी आहे. मग कौमार्य अवस्थेत तारुण्य भरून आलेला आहे आणि भगवे घेतलेत म्हणजे संन्यास आहे. मग संन्यास का घेतला म्हणून सावता महाराज विचारतात की तू कोण, कुठं दीक्षा घेतली म्हणजे संन्यासाची, कोण तुझे गुरु, कुठून आली तू, का आली आणि कुठं जायचंय. म्हणजे आली कुठून आणि जायचं कुठं आणि संन्यास कुठे घेतला आणि का घेतला, हे असे यांची शंका असते, ती बोलून दाखवतात. ते दोघांचा संवाद सुरू होतो इथे. मनुष्याचे अध्ययन वय जात होत संबंध सोय सांगितल्या विन समज नये प्रश्न केले यास्तव ज्या अर्थी भेटी आलीस तरी कधी मज सावकास मी सांगतो परिस सावता माळी असे मी मज नसे संसारासक्ती अंगी बाणलीसे विरक्ती सन्माननीय तो निश्चिती तर्क ज्ञान कथितो श्री गुरु पांडुरंग त्याने मज कथिले अव्यंग सांख्य योगन नीती चांग हे सर्व साधिले श्री विठ्ठल गुरुत्वर मज कथिले हे सार निसंशय झाले अंतर मोक्ष सार जाणिले वैराग्य उपाय मोक्षास श्रेष्ठ साधन परिस मुक्तीप्रद श्रेष्ठ वैराग्यास ज्ञानापासून प्राप्ती ज्ञानापासून लाभे योग लाभे मग मोक्ष अव्यंग सुख दुःख द्वंद्व लाग मग सुटे सहजे ऐसा मी असे निसंग संसार साधितो अव्यंग निर्लेपेता सांग मीचे एक वर्ततसे. तर असे मी निसंगच आणि संसार निसंग करूनही संसार साधितो. म्हणजे हे स्वतःचा परिचय, स्वतःची ओळख ह्या वासंतीला करून देतात. आणि मग त्यांनी प्रश्न केलेला असतात, त्याला तू सांग तू कोण, कुठली, कुठून आली, कुठं दीक्षा घेतली आणि का आली आणि कुठं जाणार. आणि मी माझी ओळख करून दिली तशी तू तुझी ओळख करून दे आणि कोण कुठली हे सांगितलंस तर परिचय होईल म्हणून विचारतो. बाकी काही मला शंका नाही किंवा अन्य कुठलीही शंका माझ्या मनामध्ये नाही. पारखे संगतीने अंतर देखे रवी चुके सोयही हा यथार्थ संवाद जाणती त्याला भेही पंगते प्रेमे अंतरे ओसंडते सुख होते अखंड
देश काळ मावळे भेद उपजे अंतरी ज्ञान प्रबोध नासे जन्म मरणागाध दुःखाधिक सकळ ही सं- नाशे दुःख सकळ जन्म मरण. तर आपलं जन्म मरण कधी नासलो हे ज्या वेळेला आपणाला आपल्या जन्माचा उद्देश कळतो, मनुष्य जन्माचा, त्यावेळेला तुमचं आवागमन हे नासतं, म्हणजे त्याच्यातून तुम्ही मुक्त होता. पुन्हा तुम्हाला ह्या संसारामध्ये जन्माला यायची गरज पडत नाही आणि तुम्ही येत नाही. तुम्हाला जन्माला यायची गरज का पडत नाही की तुमचा जो आत्मा आहे तो परमात्म्यामध्ये लीन होऊन गेला की तुम्ही मुक्त झाले त्या येणे जाण्याच्या ठेव्यातून. आणि अशा पद्धतीनं मनुष्य जन्मात आपलं जे धर्म अर्थ काम मोक्ष फक्त मनुष्य जन्मात मिळवता येतं. हे चारी पुरुषार्थ बाकी योनीमध्ये मिळवता येत नाही. आणि म्हणून मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येकानं आपणाला मोक्ष कसा मिळवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करायचे असते. तर त्याच्यासाठी हा भक्तिपंथ अंगीकारावा लागतो. वेगवेगळे मार्ग आहेत, कुठलाही मार्ग अंगीकारा, पण मोक्षापर्यंत जाण्यासाठीचे प्रयत्न करा. ही संवाद ज्ञानगंगा अनुभवे आणावे उपयोगा पवित्रपणा चोखंगा संवाद स्नाने आणावा. येथे होती जे पुनीत त्याला भे वैराग्य प्रख्यात मोक्ष कामे होती रत थोर अनर्थ चुकेल परमार्थाचे मुख्य सार आपुले शोधावे अंतर मोक्ष शास्त्र श्रेष्ठ थोर श्री गुरु ते विचारावे. आपुल्या मतेने जे वागते त्या न कळे कल्पांते सद्गुरु विन ज्ञान प्राप्ती नाही त्रिवाचा. सगुरु विनायक साखरे त्यांनी यांनी मज कथिले निरे ते कथिले श्रेष्ठ प्रकारे परिसा चतुर सज्जन हो. इति सावता महात्म्य बोला कथिले सत्य श्रवण करो भाविक ज्ञान दे नारायण सारा निस्साराच भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत गुरुबाळा महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. सब संत की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. करता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम पाजयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळते माळ कापडाची. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मने सोने मात्रे मने कामना पूर्ती. जय देव नागाच्या गौरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे रजमुख शोभतो गौरा दुर्गमतेने पुढे चरणी लागल्या. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मने सोने मात्रे मने कामना पूर्ती. जय देव योगे 28 विधवारी उभा पांगे रुक्माई चितळे शोभा. पुंडलिकाच्या बेटी परब्रह्मलेला चक्री वाही भीमा उदरी जगा. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव तुळशी माळा गळा कंठी कंठी कासे पीतांबर कस्तुरलाची देवासमोर नित्याची भेटी गौरानंद स्वयंवराची. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव वेणोनाला पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा. आई रुक्माबाई अंधिया सगळा वाळते राजा कृपा सावळा. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव
संत बरोबा काका महाराज की जय शिरोमणी सावता महाराज की जय सब संतन की जय माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा गोरोबा तुकोबा ज्ञानोबा गोरोबा तुकोबा ज्ञानोबा गोरोबा तुकोबा ज्ञानोबा गोरोबा तुकोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा गोरोबा तुकोबा ज्ञानोबा गोरोबा तुकोबा ज्ञानोबा गोरोबा तुकोबा ज्ञानोबा गोरोबा तुकोबा ज्ञानोबा गोरोबा हे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकोबा सावता गोरोबा तुकोबा सावता गोरोबा तुकोबा सावता गोरोबा तुकोबा सावता गोरोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम